हे हे पण रिक्षा चालक आहे का? सगळे 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 रिक्षा चालक. आपल्याला तकलीफ होऊ राहिली ना हो. या दादाकडे द्या माईक. माय मी बी सांगतो ना सांगितलं. आणि मग याच्याची क्रिया पण त्याचं पहिली ते तो आहे अरे तुम्ही आलो 5 मिनिटात. अहो साहेब तुम्ही जा. क्या उसमें क्या प्रॉब्लम आ रही एलपीजी भरने में? क्या सर प्रॉब्लम ये है कि गैस एक ही है लेकिन अलग अलग पंपों पे अलग अलग रेट है। इसकी वजह से तकलीफ हो रही है। क्या क्या तकलीफ है? तकलीफ जो तो अलग अलग जो रेट है, अलग पंप के ऊपर जो रिलायंस के ऊपर अलग है, बस स्टैंड के ऊपर अलग है, निवान पंप के पास का अलग है, चमन के ऊपर अलग है। इसकी वजह से जो तो कंफ्यूज ये है कि उसके गैस तो हालांकि एक ही है लेकिन फिर भी उसका रेट अलग अलग क्यों है? ये गवर्नमेंट से जो तो एक दिन 2 दिन 3 दिन को ऐसा बदलते जा रहा शेयर मार्केट की तरह। क्या रेट आ रही? रेट जो तो इसके अंदर कहीं 74 है, 75 रुपये है, कहीं जो तो 65 है, कहीं जो तो 90 रुपया है, कहीं 92 है। क्या मांग है आपको? हमारी मांग ये है कि एक जैसा रेट इतना कैसा है करेंगे? इतना रेट नहीं होना चाहिए। जो गवर्नमेंट का रेट है वही रेट रहना चाहिए हमारे हिसाब से, क्योंकि हमारे पास पैसेंजर का रेट तो इतना नहीं है जितना हमारा जो तो रेट गैस का रेट बढ़ा तो हम कमाएंगे क्या? लोन के ऊपर के रिक्शे है, उसको जो तो लोन फेडेंगे कैसे हम लोग और घर कैसे चलाएंगे? फिर हमारी सिर्फ इतनी मांगनी है। क्या नाम है तुम्हारा? मोहम्मद अख्तर सुभानी। काय सांगाल? तुम्ही आज रेल्वे स्टेशनला भेट दिली, काही रिक्षावाल्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, काय अडचणी त्यांची? हो, इथल्या जे रिक्षा चालक आहे हे रेल्वे स्टेशनवरून इकडे बस स्टँड कडे जाण्यासाठी इकडे शहरामध्ये शिवाजी पुतळा असेल, सिंधी बाजार असेल, जिंदल मार्केट असेल, मामा चौक असेल, अशा शहरामध्ये फिरणाऱ्या ज्या रिक्षा आहे यांना सीएनजीचा पंपावर मोठा त्रास या ठिकाणी एलपीजीच्या पंपावर यांना त्रास होतो। यांना मोठ्या दर वाढच्या नावाखाली यांची या ठिकाणी फसवणूक केली जाते। आम्ही पुरवठा अधिकारी मॅडमला या ठिकाणी आता कॉल केला होता, 2 वेळेस पुरवठा अधिकारी मॅडमला कॉल केला पण त्यांनी काही आमचा कॉल रिसीव्ह केला नाही। आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना निवेदन देणार आहे रिसर, आणि त्यांना आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहे की जे रिक्षा चालक आहे एकीकडून आपला राज्य मुख्यमंत्री सांगतात की असं कुठं काही दर वाढला नाही आणि इथं सीएनजी आणि जे एलपीजी याच्या नावाखाली हे लोक यांच्याकडून 10 ते 20 रुपये वाढून घेत आहेत। 30 रुपये प्रमाणे यांच्याकडून वाढीव घेत आहे। भराचा तर भर इथून नाही तर निघ त्याला भाषामध्ये या ठिकाणी भाषा वापरली जाते आहे। म्हणजे ही गोष्ट या रिक्षा चालकाचा याच्यावर उदारनिर्माण आहे, तर जीवाचा उदारनिर्माण या ठिकाणी आहे। एकीकडून आपण बघू शकता जिल्ह्यामध्ये की लोक सांगतात, राज्याचे मुख्यमंत्री सांगतात व पुरवठा अधिकारी सांगतात, इथले कलेक्टर बी सांगतात की काही घाबरायची गरज नाही, तुम्हाला गॅस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, तुम्ही प्रत्येक गॅस च्या एजन्सी पुढे गेले तर तिथं रांगा लागेल आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी रिक्षा चालकाची सुद्धा 2-3 दिवसापासून आम्हाला कॉल चालू होते वंचित बहुजन आघाडीला। आज आम्ही त्यांची रेल्वे स्टेशन इथं भेट घेण्यासाठी आलो होतो, वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम। आम्ही आता पुरवठा अधिकारी मॅडमला या ठिकाणी फोन केला होता, आम्ही 2 वेळेस कॉल केला, त्यांनी आमचा फोन रिसीव्ह केला आणि आम्ही त्यांना जॉब विचारणार आहे ते जाऊन आणि ते काय कारवाई करणार आहे आम्ही त्यांना त्या ठिकाणी विचारणार आहे। आणि ज्या पंपावर या रिक्षावाल्याच्या कोण जादा दराने त्याला एलपीजी आणि गॅस त्या ठिकाणी दिला जातोय त्याचा सुद्धा आम्ही अधिकाऱ्यासोबत त्या ठिकाणी जाऊन चौकशी करणार आहे आणि जर तो दोषी आढळला तर त्याला सेल करण्यात यावं, त्याला दंड द्यावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे।